नमस्ते. डॉक्टर सी ग देसाई यांनी लिहिलेल्या श्री देवी दर्शन या पुस्तकातील प्रकरण 11 देवीची उपनिषदे याचे वाचन आता आपण करत आहोत. देवीची उपनिषदे. देवी ही प्रामुख्याने शक्तिपूजकांचे दैवत. शाक्त संप्रदायाचा ठसा विविध देवतांच्या वर्णनात या उपनिषदात दिसून येतो. उपनिषदे म्हटली की दशोपनिषदे, ईश, केन वगैरे आठवतात आणि त्यामुळेच देवीच्या स्तुतीपर उपनिषदे आहेत याचे काहींना नवल वाटते. उपनिषदे हा वेदवाङ्मयाचा शेवटचा भाग. वेदसंहिता, ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यके हे श्रुतिवाङ्मयाचे पहिले 3 भाग. शेवटी उपनिषदे येतात म्हणून त्यांना वेदांत असे म्हणतात. उपनिषदांच्या ज्ञानाने व्यावहारिक जाणीवेचा अंत होतो. जे ज्ञान इंद्रियातीत आहे ते ज्यात आहे ते ग्रंथ म्हणजे उपनिषदे. गुरुच्या सभोवार गुरुकुल पद्धतीने बसून मिळविलेले ज्ञान म्हणजेही उपनिषद, तर संसार विजे जाळून टाकणारे ज्ञान ज्यात आहे ते ग्रंथ म्हणजेही उपनिषदे अशी व्युत्पत्तीसुद्धा उपलब्ध आहे. उपनिषद म्हणजे रहस्यज्ञान, परमतत्वाकडे पोचायचा जवळचा मार्ग. ईश, केनादी प्राचीन उपनिषदात जीव, जगत आणि ब्रह्मा यांचं स्वरूप, परस्पर संबंध आणि कर्मवाद यांचा सविस्तर उहापोह असून निर्गुण पूजेचाच भाग प्रामुख्याने त्यात अंतर्भूत आहे. उपासनेतही प्रणवोपासनेवर जोर आहे. श्वेताश्वतर उपनिषदात सगुण पूजेचा प्रारंभ दिसतो. सर्वसाधारण जनतेला निर्गुण उपासनेची गरुडभरारी पेलणारी नव्हती. त्यांनी उपासना करण्याकरता अनेक सगुण प्रतीके आपापल्या मनाने कल्पिली होती. त्या विविध उपास्य दैवतांची कालांतराने उपनिषदे रचली गेली. 10ची 108 व पुढे उपनिषदांची संख्या 200वर गेली. याचं कारण त्या संप्रदायांनी आपल्या दैवतांचे रहस्य सांगणारे ग्रंथ लिहून त्या ग्रंथांना जुने आणि अधिकारी उपनिषद हेच नाव दिले. शंकर, विष्णू, गणपती, सूर्य आणि देवी या पंचायतन देवतांची प्रत्येकी अनेक उपनिषदे तयार झाली. उपनिषद या प्रतिष्ठित नावाचा त्या संप्रदायांनी आपल्या देवतेच्या उपासनेचा प्रचार करण्याकरता उपयोग केला. मात्र त्या देवतेचे परमात्म स्वरूपात उदात्तीकरण करून जुने व नवे यातील दुवा कायम ठेवण्यात आला आहे. श्रुती ग्रंथात वेदांना जे महत्त्व आहे तेच आज प्रचलित पौराणिक हिंदू धर्मात या नव्या उपनिषदांच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. देवी दर्शन घडवताना या उपनिषदांचा व त्यात वर्णन केलेल्या देवतांचा परिचय जर करून दिला नाही तर त्या दर्शनात काहीतरी मोठी उणीव राहून जाईल या विचाराने हा विषय येथे दिला आहे. हा परिचय लिहिताना प्रकर्षाने आठवण होते ती माझे प्रेमळ पण दिवंगत सद्गुरू कैलासवासी डॉक्टर नाज शेंडे MA PhD डिलीट यांची. त्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण 200 नव्या उपनिषदांचा सखोल आणि सर्वांगीण अभ्यास PhD करताच पाठवलेल्या माझ्या इंग्रजी प्रबंधात केला आहे. त्यांनी माझ्या मनात या विषयाची गोडी निर्माण झाली. त्यामुळे मी जे आज लिहित आहे त्याचं श्रेय माझ्या गुरुजींना आहे. त्यांच्या वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी 20 मार्च 1967ला हृदयक्रिया एकाएकी बंद पडून त्यांची जीवनयात्रा संपली. शेवटपर्यंत त्यांची संशोधनाची उपासना चालूच होती. अथर्व वेदावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. नव्या उपनिषदातील बरीचशी उपनिषदे अथर्व वेदाशी संलग्न आहेत. त्यामुळे माझ्या इंग्रजी प्रबंधाचा देवी उपनिषदावरील भागाचा हा मराठी सारांश तयार करताना प्रारंभी मी माझ्या सद्गुरूंच्या परमपावन स्मृतींना ही भक्तिभावांजली अर्पण केली आहे. ऋग्वेदात देवी सूक्त, श्री सूक्त, रात्री सूक्त, उषा सूक्त वगैरे काही सूक्ते देवी स्तुतीपर असली तरी सर्वसाधारणपणे भक्तिमार्गात देवाची पत्नी या नात्याने प्रथम देवीचे वर्णन आलेले दिसते. तिला महत्त्व होते ते त्या देवांची शक्ती या नात्याने. पण पुढे शक्ती संप्रदाय जेव्हा दृढमूल झाला तेव्हा देवी हे स्वतंत्र तत्व मान्य होऊन इतर सर्व देवांची उत्पत्ती देवीपासून झाली. देवी हेच परब्रह्म अशा मताचा पुरस्कार शाक्त लोक करू लागले.
जगताची जननी असा तिचा गौरव होऊन सर्व देवींचीही ती माता ठरली. त्या अर्थाने निर्गुण तर विविध देवांचे पत्नीपद आपल्या मायेने भूषवताना देवी विविध रूपे घेऊन सगुण झाली असा मतितार्थ. वेदांत, उषा, एका, सिनीवाली, अदिती, इळा, भारती वगैरे देवतांचा गौरव असला तरी देवी पूजेला स्वतंत्र स्थान त्यात प्रकर्षाने दिलेले दिसत नाही. इतर देवांबरोबर देवतांना यज्ञात हविर्भाग दिला जाई. पार्वती दक्ष हिने दाक्षायण यज्ञ केला आणि तिला मनोवंचित प्राप्त झाले असा उल्लेख आहे. तो यज्ञ तिने फाल्गुनी पौर्णिमेला केला होता. केन उपनिषदात उमा हैमवतीचा ब्रह्माची निगूढ शक्ती असा उल्लेख आहे. उमा किंवा पार्वती ही शंकराची सौम्य शक्ती, शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शक्तीचे प्रतीक म्हणजे देवी असा पहिला विचार. नंतर शिवपत्नीचे स्वतंत्र आगळे व्यक्तिमत्व विकसित होऊन देवी ही पंचायतन देवतातील एक स्वतंत्र देवता झाली. अनेक कथा निर्माण झाल्या. रौद्र स्वरूपातील देवीला पशुबळी आणि मनुष्यबळी दिला जाऊ लागला. त्रिपुर सुंदरी किंवा ललिता या नावाखाली शाक्त संप्रदायातील कनिष्ठ उपासकात रतिपूजा, स्त्रीपूजेची कल्पना फोफावत चालली. मद्य मांसादी 5 प्रकारांनी देवीची पूजा ते करू लागले. त्यामुळे देवी भक्तात ज्ञानी किंवा कनिष्ठ असे 2 भाग झाले. त्या दोघांनी आपल्या परीने रहस्य ग्रंथ लिहिले. त्या दोन्ही मार्गांची उपनिषदे उपलब्ध आहेत. योग मार्गाच्या पुरस्कर्त्यांना कुंडलिनी शक्तीत देवी स्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी देवी उपनिषदांचे योगमार्गानुकूल आणि तंत्रमार्गानुगामी विवेचन केले. देवी विषयक 27 उपनिषदे उपलब्ध आहेत. त्यांचे विहंगमावलोकनच येथे शक्य आहे. देवी उपनिषदांची नावे पुढीलप्रमाणे: 1. अथर्वण द्वितीय उपनिषद, 2. कामराजकीलक, 3. कालिका, 4. कालीमेधा दीक्षित, 5. गायत्री रहस्य, 6. गायत्री, 7. गुह्यकाली, 8. गुह्य षोडान्यास, 9. त्रिपुरा, 10. त्रिपुरा तापिनी पूर्वोत्तर, 11. देव्योपनिषद अथवा देव्य अथर्वशीर्ष, 12. पीतांबरा, 13. बृहवृच, 14. भावना, 15. राजश्यामला रहस्य, 16. वनदुर्गा, 17. श्यामा, 18. श्रीचक्र, 19. श्रीविद्यातारक, 20. श्री राधिका तापिनी, 21. श्रीराधा, 22. शोढा, 23. सरस्वती रहस्य, 24. सीता, 25. सुमुखी, 26. सौभाग्यलक्ष्मी, 27. हंसा शोढा आणि तुलसी उपनिषद. या सर्व उपनिषदात मिळून देवी उमा, काली, गायत्री, तुलसी, त्रिपुरा, दुर्गा, पीतांबरा, राजश्यामला, राधा, श्री, सौभाग्यलक्ष्मी, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री आणि सुमुखी या देवतांची प्रामुख्याने स्तुती आहे. अष्टलोकपालांच्या इंद्रांची शक्ती, ती ऐंद्री वगैरे देवता त्या प्रमुख देवतेच्या अंगभूत मानल्या गेल्या आहेत. वनदुर्गा उपनिषदात देवीचे अनेक तांत्रिक मंत्र दिलेले आहेत. देवतांकडे पाहताना भक्तितत्वाची घडण कशी होत गेली याचा परिचय करून देण्याआधी वर उल्लेख केलेल्या देवतांचा परिचय करून घेऊया. प्रथम पाहूया देवी. देवी अथर्वशीर्षात देवी स्वतःच आपल्या वैश्विक रूपाची माहिती देवांना सांगते. ती सर्वाधार आहे. देवी म्हणजे परब्रह्म असा या उपनिषदाचा आशय आहे. देवी गायत्रीही आहे. ती अशी: महालक्ष्मीश्च विद्महे सर्वसिद्धिश्च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. दक्षकन्या देवीने देवांना जन्म दिला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा प्रमाणमंत्र. त्याचं रहस्य आणि तांत्रिक विवेचन या उपनिषदात आहे. हृदयकमलात देवी राहते. उगवत्या सूर्याप्रमाणे तिची शरीरकांती असून तिच्या हातात पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण असतात. वरदा आणि अभयमुद्राधारी असं तिचं रूप आहे. तिला 3 डोळे, सूर्य, चंद्र, अग्निरूप आहेत. ती आज्ञेया, अजा, अलक्षा, एका आणि अनेका आहे. देवीच्या परिवाराचा यात उल्लेख नाही, कारण देवी ही स्वतःच मूलतत्व आहे.
तिच्या त्रिपुरांचे सत्वरजतमादी विविध गोष्टींवर रूपक दाखवले आहे. बृहवृचोपनिषदात देवीची 19 नावे उल्लेखित आहेत. बाला, अंबिका, बगला, मातंगी, स्वयंवर कल्याणी, भुवनेश्वरी, चामुंडा, चंडा, वाराही, तिरस्कारिणी, राजमातंगी, शुकश्यामला, लघुश्यामला, अश्वारूढा, प्रत्यंगिरा, धूमवती, सावित्री, सरस्वती आणि ब्रह्मांडकला. देवीचा शांभवी, कादी, हादी आणि सादी विद्यांशी अभेद कल्पिला असून अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप ही तिचीच 5 रूपे मानली आहेत. ब्राह्मी, माहेश्वरी, कुमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा आणि महालक्ष्मी या देवीच्या 8 शक्ती आहेत. या विश्वमूर्ती देवीची प्रमुख रूपे आता पाहूया. दुसरं आहे नाव अन्नपूर्णा. अन्नपूर्णा ही स्मितमुखी महालक्ष्मी आहे. 27 अक्षरी मंत्रांची तिची पूजा करतात. तो मंत्र असा: ऐं ह्रीं श्रीं सौं क्लीं ओम नमो भगवती अन्नपूर्णे क्रमाभिलषितम अन्नम देहि स्वाहा. या मंत्राचा जप केला असता विपुल धान्य मिळते. ब्रह्मविद्या प्रवर्तक ही देवी पार्वती रूपाने हिने ऋभूवर कृपा केली. कमलावर उभी असलेली, केस मोकळे सोडलेली किंवा सिंहासनावर बसलेली अन्नपूर्णा रूपाने सुंदर आहे. हिच्या एका हातात अन्नपात्र आणि दुसऱ्या हातात भात ढवळण्याची पळी असते. शिवाने साधू रूपात हिच्याकडून भिक्षा घेतली. शिव आपल्या कुटुंबाचे पालन भिक्षा मागून करीत असे. एक दिवस ते भिक्षा मागायला जाईनात. दुर्गादेवी रागावली आणि आपल्या माहेरी जाऊ लागली. तेव्हा शंकर भिक्षा मागायला बाहेर पडले. तेव्हा नारदांनी तिची समजूत घालून कोणीही शंकरांना भिक्षा घालू नये असे देवीकरवी लोकांना बजावले. अखेर शिवशंकर रिक्त हस्तानेच परतले. नारदांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. अन्नपूर्णेने दरवाजातच त्यांचं स्वागत करून त्यांना भिक्षा घातली. तेव्हा शंकरांनी तिला आनंदाने एवढे घट्ट आलिंगन दिले की त्या दोघांची शरीरे एक झाली आणि अर्धनारी नटेश्वर हे शंकराचे रूप प्रसिद्धीला आले. तिसरे देवीचं रूप आहे उमा. उमा किंवा सती ही शिवपत्नी आहे. तिचे पुनर्जन्मानंतर गौरी किंवा पार्वती असे नाव ख्यात झाले, पण तिचे सर्वात जुने नाव उमा आहे. केन उपनिषद उमा हैमवती. केन उपनिषदाचा भाष्यकार उमा म्हणजे ज्ञान असे वर्णन करतो आणि उमा म्हणजे दिव्य ज्ञानाचे मूर्त रूप असे स्पष्टीकरण देतो. रुद्रसंबंधात तिचे नाव रुद्राणी असे आहे. हरिवंशात उमा शब्दाची सुंदर व्युत्पत्ती दिली आहे. कालिदासाने कुमार संभवातही ती तशीच दिली आहे. मैनेच्या पोटी जन्म घेतल्यावर लहानपणापासूनच पार्वती फार तप करू लागली. तेव्हा उमा म्हणजे अगं पार्वती नको करू एवढे प्रदीर्घ तप असे आई तिला सारखे बजावीत असे. त्यावरून उ आणि मा एकत्र येऊन उमा असे नाव रूढ झाले. काहींच्या मते शिवात अग्नी आणि रुद्र असे 2 देवांचे संमिश्रण झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीचीही तशीच 2 प्रकारची विशेषण मालिका विख्यात झाली. उमा, अंबिका, पार्वती आणि हैमवती हा पहिला प्रकार. ही रुद्राणीची नावे, तर काली हे नाव अग्निरूप शिवाच्या पत्नीचे आहे. काली हे अग्नीच्या 7 जिभांपैकी एकीचे नाव आहे असा संदर्भ मुंडक उपनिषदात आहे. पार्वतीच्या गौरी या नावापाठीशी एक कथा अशी आहे. एकदा शंकरांनी पार्वतीला तिच्या काळ्या रंगाबद्दल चिडवले. तेव्हा तिने घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने तिला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून तिचा वर्ण गौर होऊन ती गौरी या नावाने प्रसिद्ध झाली. वाराह पुराणात पार्वतीच्या जन्माबद्दल एक दुसरीच कथा आहे. एकदा शुभ्र, लाल आणि काळ्या अशा ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवाच्या कटाक्षांपासून एक सुंदर कुमारी निर्माण झाली. तिने मग आपणापासून ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार 3 देवता निर्माण केल्या. गौरवर्णापासून सरस्वती, लाल रंगापासून लक्ष्मी आणि काळ्या रंगापासून पार्वतीची निर्मिती केली. हेरंब उपनिषदात हेरंबाच्या उपासनेने उमेला शंभू हा पती लाभला असा उल्लेख आहे. उमा हे शिवाच्या शक्तीचे सौम्य रूप, तर काली हे रौद्र रूप.
श्रोते हो, आता आपण इथेच थांबूया. यापुढील देवीची जी उपनिषदातली माहिती आहे ती आपण घेऊया पुढच्या भागात. नमस्ते.